मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये सत्य आणि बलवंते आता मंजूवर चोख लक्ष ठेवून असतात, कारण की ते म्हणतात की तात्यासाहेब हा खूप नीच माणूस आहे, कधी पण वाघमाऱ्यावरती हल्ला करू शकतो, त्यामुळं त्यांच्यावरती लक्ष ठेवायला हवं असं बलमा आणि सत्य एकमेकाला म्हणतात. आणि ते आता मंजूवर लक्ष ठेवून तिथे असतात. आणि आता ते लगेच लक्ष ठेवून तिथे थांबलेले असतात दोघे पण. आणि आता जी मंजू आहे ती आतमध्ये बसलेली असते, तेवढ्यात तिला एक कॉल येतो. आणि त्या कॉलवर तात्यासाहेब बोलतात. मंजू म्हणते कोण आहे, तर तो म्हणतो की तुझा मृत्यू बोलतोय, तुझा मृत्यू. मंजू घाबरून जाते. आणि आता लगेच तात्यासाहेब म्हणतात की तुझा मृत्यू बोलतोय मी, हे बघ लवकरच तुझ्या जवळ येणार आहे असं म्हणतोय. आणि लगेच फोन कट करतो. मंजू म्हणते कुठं आहे तात्यासाहेब तू, तेवढ्यात फोन कट होतो. आणि आता जी मंजू आहे ती खूप वैतागलेली असते. ती म्हणते की आता काय करू मी, आता तात्याचं कुठं असेल हा तात्या, कसं शोधून काढू याला मी, असं म्हणते. आणि आता लगेच जी मंजू आहे ते मंजूला खूप राग येतो. मंजू पुन्हा एकदा त्या नंबरवरती कॉल करून बघते, तर तो कॉल लागत नाही, तो फोन डायरेक्ट बंद सांगतात. त्यामुळे मंजूला अजूनच टेन्शन येतं. मंजू म्हणते की कुठं असेल हा तात्या, याला मला लवकरच शोधून काढायला हवं असं म्हणत असते. आणि आता जी मंजू आहे ती खूपच टेन्शनमध्ये जाते. तर आता इकडं हे आहे सत्या म्हणतो की वाघमारे माझ्यावर लक्ष ठेवायला माणसं पाठवत आहेत, पण स्वतःवर लक्ष नाही त्यांचंवालं, असं म्हणत असतात. आणि आता इकडं लगेच जो सत्य आहे तो सत्य ते थांबतो. तर इकडं जी मंजू आहे तिच्या घरी पूजा असते आणि ती वरती फुलं वगैरे बांधत असते, दरवाजाला तोरण बांधत असते. तेवढ्या तिचा त्या खुर्चीवर स्टूलवरून पाय सरकतो, पडायला लागते. आणि सत्य तिथे येतो आणि मंजूला पकडतो आणि म्हणतं की वाघमारे काय होतंय तुम्हाला, आणि मंजूला पाडता पाडता तो वाचवतो. आणि आता घरामध्ये गुरुजी सगळेजण पूजेला बसतात. गुरुजी म्हणतात की हे बघा जोडी पूजाला लागते आहे, इथे कोणी जोडी आहे का. तर आता मंजू म्हणते की माझे बाबा नाही आहे, मग आईसोबत कोण बसेल आता पूजेला. तिला खूप टेन्शन येतं. तर आता मग लगेच जी मंजू आहे सत्या मंजूजवळ येतो आणि मंजूचा हात पकडतो आणि मंजूला घेऊन येतो. ते म्हणतात की दोघं नवरा बायकोनं जोडीने पूजा करावं लागेल बरं का पण. तर आता लगेच सत्या मंजूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि फेरे मारतो. आणि लगेच दोघंजण पूजेला बसतात आणि हात जोडतात. आणि ते म्हणतात की आम्ही दोघं जोडीने बसलोय पूजेला असं बोलतात. बघूया आता पुढील भागामध्ये मंजू स्वीकारेल का सत्याला, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.